नमस्कार मंडळी, वृषाली रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अंडा रसा बनवणार आहोत, एकदम रेस्टॉरंट स्टाईल. चला मग बनवायला सुरू करूया. करी बनवताना आपण कुकरमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि अंडी उकळायला ठेवायची आहेत. पण अंडी आतमध्ये बघा कधी कधी उकळल्यानंतर क्रॅक पडतात ना, म्हणून अंड्यांना क्रॅक पडू नये म्हणून 1 चमचा मीठ टाकायचं आहे, म्हणजे अंड्यांना क्रॅक पडत नाही. आणि आता कुकरचं झाकण लावून आपण अंडं उकळायला ठेवायचं आहे. 1 शिटी बस आहे अंडी उकळवायला. आता अंडी उकळवून झालेली आहेत, कुकर थंड झालेला आहे. आता बघूया अंड्यांना क्रॅक झालेले आहेत का नाही. बघा एकही क्रॅक झालेला नाहीये. आता आपण ह्याचा रसा बनवूया अंड्यांचा. गरम झालेली आहे, 1 चमचा तेल टाकून घेऊया आणि गरम तेलामध्येच आपण कांदा ह्याला भाजून घेऊया. 2 कांदे आपले प्रॉपर भाजून झालेले आहेत. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. आता आपल्याला एका डिशमध्ये हे कांदे काढून घ्यायचे आहेत भाजलेले आणि सुकं खोबरं भाजून घ्यायचे आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सुकं खोबरं भाजून घेऊया. आता ऑलरेडी कढई गरमच आहे, तर सुकं खोबरं भाजायला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, नाहीतर ते करपून जाईल. बघा सुकं खोबरं आता मी पूर्णपणे भाजून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करून आपण हे मग असे कांद्याच्या वाटणमध्ये होतं त्याच्यात काढून घेऊया. सुकं खोबरं आणि भाजलेला कांदा ह्याच्यामध्ये आता आपण लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर हे मिश्रण एकत्र करून वाटून घेणार आहोत मिक्सरला एकदम बारीक. मसाला वाटून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. अजिबात जाडसर ठेवायचं नाहीये याला. अंडा करी बनवायला आता मनसोक्त तेल घालून घेऊया कढईमध्ये, गरम कढईमध्ये. कारण काही काही गोष्टी ना विदाऊट तेल चांगला नाही ना लागत, तर मनसोक्त 4-5 चमचे तेल घालून घ्यायचे आणि ते परत चांगलं गरम झालेलं आहे. ह्याच्यातच मगाचा मसाला होता ना आपला जो बनवलेला, तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. ॲक्च्युली हा तसा तर चांगला भाजलेला आहे, पण अजून एकदा तेलात ह्याला व्यवस्थित खरपूस असा भाजून, आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे. तेल सुटेपर्यंत साईडला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघा बाजूला व्यवस्थित आता तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यात म्हणजे सिक्रेट रेसिपी काय घालायची आपल्याला, तर 3 चमचे मी चण्याचं पीठ घातलेलं आहे. चण्याच्या पिठामुळे त्याला एक दाटसरपणा येतो आणि चवीला पण छान लागतं. आता आपल्याला चण्याचं पीठ व्यवस्थित ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे, कच्चं ठेवायचं नाही अजिबात. बघा आता चण्याचं पीठ आता आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आणि बघा दाटसरपणा आलेला आहे ना चण्याच्या पिठामुळे. आता आपण आपली लाल मिरची पावडर, हळद हे मसाले घालणार आहोत. तर हळद आपल्याला अर्धा चमचा घ्यायची आहे. धना पावडर 1 चमचा घ्यायचे आपल्याला. धना पावडर 1 चमचा घेतलेली आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा घेतलेला आहे. आणि गरम मसाला लाल मिरची पावडर आपल्याला 2 चमचे घ्यायची आहे. आणि हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये व्यवस्थित. मसाला आता व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि आजूबाजूला व्यवस्थित तेल पण सुटलेलं आहे. आता ह्याच्यात आपण गरम पाणी सोडूया. हे बघा गरम पाणी तुम्हाला जितकं वाटतं तितकं सोडायला. पातळ रसा आवडतो अंडाचा, नाही तर कोणाकोणाला घट्ट आवडतो. ते तुमच्या हिशोबाने तुम्ही किती कमी जास्त हवं आहे त्याप्रमाणे ह्याच्यात पाणी मोजून घालायचे तुम्हाला. उकडवलेली अंडी कुठेही याला क्रॅक नाही ना गेलाय, कशी पूर्ण अखंड आहे की नाही. आता आपल्याला ह्यांना क्रॅक करायचा आहे थोडा थोडा मध्ये मध्ये, म्हणजे आपण जो रसा केला आहे ना त्याच्यामध्ये अंड्याचा मसाला आतपर्यंत जाण्यासाठी. आता आपण हे रशामध्ये सोडूया, म्हणजे अंड्याचा मसाला आतपर्यंत जाईल. तर मगाशी ग्रेव्ही व्यवस्थित उकळत आलेली आहे. ह्याच्यातच आपण मीठ घालूया. मगाशी माझं मीठ घालायचं राहून गेलेला, तर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता आपल्याला या उकळणाऱ्या रशातच करीमध्येच अंडी बॉईल केलेली आपण सोडायची आहेत. आणि एकदा पूर्ण मिक्स करून घेऊया, म्हणजे खाली मसाला पण राहिला असेल तो अंड्यामध्ये व्यवस्थित मिक्स. एक घेऊन टाकलेले आहेत. आता आपण ह्याला 5 मिनिटं व्यवस्थित उकळी येऊन देऊया. 5 मिनिटं झालेली आहेत. रशाला आता पूर्णपणे उकळी आलेली आहे, म्हणजे अंडा रसा आपला तयार झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा हे एकजीव झालेलं आहे. तुम्हाला पाणी वेगळं मसाला वेगळा असं काही दिसतंय का? नाही, पूर्णपणे एकजीव झालेला आहे. तर आपण ह्याच्यात आता भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि अंडा
रस्सा आपला तयार झालेला आहे भाकरीसोबत खायला. गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद करता करता तुम्हाला एक टिप्स सांगते ह्याच्यामध्ये. हा मसाल्याला एवढा व्यवस्थित लालसर रंग आणि एकजीव का झाला आहे मसाला ह्याच्यात, कारण की जेव्हा आपण मसाला भाजून घेत होतो ना, गरम पाणी टाकायच्या आधीच आपण ह्याच्यात लाल मिरची पावडर, धनिया पावडर, गरम मसाले टाकून घेतलेले होते. तर तो व्यवस्थित भाजला गेल्यामुळे ह्याला असा छान एकजीव रंग पण आलेला आहे आणि चण्याचं पीठ पण ह्याच्यात छान भाजलं गेलेलं आहे. तर आपण ही भाकरीसोबत खायला आपण रेडी आहे हे. आणि सोबत लिंबू आणि कांदा. मी सांगितलं त्याचप्रमाणे करा, म्हणजे तुमचा परफेक्ट अंडा मसाला रस्सा हॉटेलप्रमाणे रेडी होईल.